नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे आपलं हाऊ लॉंग वर्सेस हाऊ फार. आता बऱ्याच वेळा आपण काही असे सेंटेन्स बघितलेले असतील, बरोबर, की कधी आपण हाऊ लॉंग बघितलेलं सेंटेन्समध्ये आणि कधी हाऊ फार सुद्धा बघितलेलं आहे, राईट. तर अशा वेळेस आपण थोडं कन्फ्यूज पण झालो असतील, बरोबर, की बाबा हाऊ लॉंग कधी वापरायचा आणि हाऊ फार कधी वापरायचा, राईट. तर दोघांमधला काय फरक आहे, तो फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर सुरू करूया. बघा, पहिला आहे हाऊ लॉंग. आता हाऊ लॉंग आपण कधी वापरतो, की यूज व्हेन यू आस्क अबाउट ड्युरेशन. यूज व्हेन यू आस्क अबाउट ड्युरेशन म्हणजे काय, आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपण टाइमाबद्दल बोलतो, राईट. ड्युरेशन, वेळेबद्दल आपण जेव्हा बोलतो, तर अशा वेळेस काय करतो, आपण हाऊ लॉंगचा वापर करतो. काय करतो, हाऊ लॉंगचा वापर करतो. आता याचे काय सेंटेन्सेस आहेत, एक्झाम्पल म्हणजेच काय, एक्झाम्पलवरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर सुरू करूया. बघा, बाकीचे एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल आहे हाऊ लॉंग विल यू स्टे. हाऊ लॉंग विल यू स्टे म्हणजेच काय, तुम्ही किती वेळ थांबणार आहेत, राईट. तुम्ही किती वेळ थांबणार आहेत, राईट. म्हणजेच काय, हाऊ लॉंग विल यू स्टे म्हणजेच काय, आपण वेळेबद्दल म्हणजे वेळेबद्दल आपण त्या सेंटेन्समध्ये बोलत आहे. हाऊ लॉंग विल यू स्टे म्हणजेच तुम्ही किती वेळपर्यंत थांबणार आहे. सिंपल आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, हाऊ लॉंग डज इट टेक टू रीच मुंबई, राईट. हाऊ लॉंग डज इट टेक टू रीच मुंबई म्हणजेच काय, मुंबईला जाण्यासाठी किती वेळ लागतो, राईट. मुंबईला पोहोचायला किंवा मुंबईला जाण्यासाठी पोहोचायला किती वेळ लागतो, असा काय सिंपल त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. तर इंग्लिशमध्ये काय, हाऊ लॉंग डज इट टेक टू रीच मुंबई. सिंपल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडी, राईट. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडी म्हणजेच काय, तुम्ही किती काळापासून अभ्यास करत आहात, राईट. किंवा मग तुम्ही किती वेळेपासून अभ्यास करत आहात, असा काय सेंटेन्सचा अर्थ. सिंपल आहे एकदम. बघा, आता याची काही एक शॉर्टकट टिप आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आपण हाऊ लॉंग साठी. लॉंग म्हणलं तर काय, मग टाइम. लॉंग म्हणलं तर काय, टाइम. लॉंग इज इक्वल टू टाइम असं त्याला आपण काय ट्रिक म्हणून त्याला आपण लक्षात ठेवू शकतो. सिंपल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे हाऊ फार. हाऊ फार. आता हाऊ फार कधी वापरतो आपण, जेव्हा यूज व्हेन यू आस्क अबाउट डिस्टन्स. आता हाऊ फार आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला कशाबद्दल बोलायचं असते, अंतराबद्दल, डिस्टन्स बद्दल आपल्याला काय करायचं असते, बोलायचं असते. तर अशा वेळेस काय करतो आपण, हाऊ फारचा वापर करतो. इथं वर दिलेलंच आहे की हाऊ फार इज इक्वल टू काय, डिस्टन्स. सिंपल आहे एकदम. आता काय एक्झाम्पल याची सुद्धा, एक्झाम्पल नंतर काय होईल आपल्याला एकदम अजून आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. तर एक्झाम्पल बघा, पहिलं, हाऊ फार इज युअर हाऊस, राईट. हाऊ फार इज युअर हाऊस म्हणजे तुझं घर किती दूर आहे, राईट. किंवा मग तुझं घर किती अंतरावर आहे, आपण त्याला समजू शकतो. हाऊ फार इज युअर हाऊस. हाऊ फार इज युअर हाऊस म्हणजेच काय, तुझं घर किती दूर आहे किंवा मग किती अंतरावर आहे. सिंपल आहे. नेक्स्ट बघा, हाऊ फार इज द स्टेशन फ्रॉम हिअर. हाऊ फार इज द स्टेशन फ्रॉम हिअर म्हणजेच काय, स्टेशन इथून किती दूर आहे, राईट. हाऊ फार इज द स्टेशन फ्रॉम हिअर म्हणजेच काय, स्टेशन इथून किती दूर आहे किंवा मग किती अंतरावर आहे. सिंपल आहे. नेक्स्ट बघा एक्झाम्पल, हाऊ फार डिड यू वॉक. हाऊ फार डिड यू वॉक म्हणजेच तू किती अंतर चाललास, राईट. तू किती अंतर चाललास. वॉक म्हणजे काय, चालणे. सिंपल आहे. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता तिन्ही आय होप तुम्हाला म्हणजे दोन्ही मधला फरक समजला असेल. आता याची ट्रिक सांगितली हाऊ फारची. फार म्हणजे काय सांगितलं, डिस्टन्स. फार इज इक्वल टू डिस्टन्स असं सिंपल त्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि लॉंग इज इक्वल टू काय सांगितलं, टाइम सांगितलेला, राईट. बरोबर. लॉंग इज इक्वल टू टाइम. सिंपल आहे. आय होप तुम्हाला म्हणजे समजलं असेल दोघांमधला फरक, हाऊ लॉंग मधला आणि हाऊ फार मधला. आता याच्या नंतर जर तुम्हाला काही अडचणी असतील, राईट, काही समजा काही अडचण असेल, काही समजलं नसेल तुम्हाला, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता, राईट. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, राईट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. किंवा मग काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा, म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना तुमच्या काय करा, शेअर करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.